तर कसं आहे मंडळी, तर नमस्कार, परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी काय म्हणतो, तुम्ही माझा अंधार कुंदराचा कुठं निघालो होतो, कुठं नाही तर आपण निघालो म्हैसमाळच्या दिशेने. फक्त म्हैसमाळच नाही, तो वेरूळ, दौलताबाद आणि कुलताबाद पण करत होतो. कारण घरी बसून बसून आता जीव कंटाळल्यासारखा झालाय. मला आता इकडून थोडंसं फ्रेश तरी हो. मग आपण म्हैसमाळच्या इकडे निघलो होतो तो. पण तिकडे काय असं पावसाच्या वातावरणामुळे जास्त धुकं होते, धुकं पण होते. आणि समोर आलं तर घाटाचा रस्ता सुद्धा होता. ते रस्ता बघायला तर आपण समोर बसले होतो आणि ते बघून आपल्याला थोडं वेगळंच वाटतंय. नंतर आपण इकडे पोहोचलो. म्हैस माझे तिथे बालाजीचं मंदिर आहे तिथं. बालाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथं बाबाचे आपण बोलणे खाल्ले. आपलं तर मोबाईल बंद झाला, पण यांचं काही फोटो काढायचं काही बंद झालं नाही. मग तिथलचं दर्शन वगैरे झालं होतं आपलं आणि तिथून निघलो होतो पण समोर. इथलचा व्ह्यू एक नंबर आहे, क्वालिटी आणि क्वांटिटीचा. नंतर आपल्या सोबतचे म्हणलं तिकडे म्हैस माझे तिथं आपल्याला हे बघायचं दरी वगैरे. आपण तिकडे आलतो आणि तिकडे असं भारी वाटतं जसं काय आपण एरोप्लेनमध्ये बसलेलो. एरोप्लेनमध्ये सध्या तर नाही, पण कधी ना कधी तर बसू आपण. मग तिथे एक फोटो काढला आणि तिथून निघलो होतो आपण समोर. समोर जसा आधी रस्ता होता तसंच रस्ता होता. नंतर तर असं वाटत आपण जसं काही नंतर तिकडचं झालं तर आपलं दर्शन आणि आपण तिथून निघालो होतो समोर. तर समोर कुठं जायचं होतं आपल्याला, तर वेरूळच्या लेणीला. वेरूळच्या लेणीला चालतो आपण इकडं, पण इकडं तर गर्दी थोडी जास्तच होती. बाकी बघू पुढे, तोपर्यंत लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.